नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज बनवूया इडली सांबार। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने इडली सांबार बनवायचे। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी इथे मी राशनचे तांदूळ घेतले, 2 ग्लास तांदूळ घ्यायचे। तर मी या मापाने 2 ग्लास तांदूळ घेतले। त्यानंतर तोच ग्लास घ्यायचा आहे आणि अर्धा ग्लास आपल्याला उडदाची डाळ घ्यायची। हे पण आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायची। दोन्ही स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे 8 तास। ते 7 ते 8 तास झाले भिजून, डाळ आणि तांदूळ भिजून छान असे डाळ आणि तांदूळ भिजले। आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे। त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतले। तांदूळ आणि डाळ मी सकाळी छान असे स्वच्छ धुतले होते। आपल्याला पाणी बदलायची गरज नाही, याच पाण्यामध्ये आपल्याला दळायचं आहे। तर आधी आपण तांदूळ दळून घेऊ। डाळ चिकट असते त्यामुळे नंतर दळायची, आधी आपण तांदूळ दळू। तर पाण्याचा इथं वापर नाही करायचा आहे आपल्याला, थोडंसंच पाणी टाकायचं आहे दळताना। तर ह्या पद्धतीने दळून घ्यायचं आहे छान असं बारीक। तर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं। पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं, कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं छान फुगतं हे बॅटर। आणि तांदूळ आणि डाळ सेपरेटच दळायची। याच पद्धतीने आपण आता बाकीचं पण दळून घेऊ। इथं आपलं डाळ आणि तांदूळ दळून झाले। तर हे छान आता एकत्रच मिक्स करायचं आपल्याला। फक्त तांदूळ आधी दळून घ्यायचे आपल्याला, डाळ नंतर ते सर्व बॅटर एकत्र मिक्स करायचं। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि इतकंच घट्ट पाहिजे ना आपल्याला। तर पाण्याचा कमी वापर करून हे बॅटर दळून घ्यायचं। आणि आता हे पॅक झाकण ठेवून आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 4 ते 5 तास आपण हे झाकून ठेवू। छान असं बॅटर फुगतं मग, त्यामुळे 5 ते 6 तास आपण झाकून ठेवू। त्याच्यावर ते झाकण ठेवून द्यायचं। याच्यात आपल्याला दुसरं काहीच मिक्स करायचं नाही। तर आता हे आपण झाकून ठेवून देऊ 5 ते 6 तास। इडलीचं पीठ छान असं भिजलं, पाहू शकता छान असं फुगून वरती आलं। आता हे छान असं मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, कारण रात्री आपण जे दळताना जेवढं पाणी टाकलं होतं तेवढंच ठेवायचं। आणि एक 5-1 मिनटं छान मिक्स करायचं, कारण जे फुगून वरती आलं आहे ना ते सर्व असं एकजीव झालं पाहिजे। मिक्स झाल्यानंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करायचे। याच्यामध्ये मी सोडा वापरत नाही आहे, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सोडा वापरू शकता, पण गरज नाही, इडली छान फुगते। त्यानंतर इथे मी इडलीचं भांडं घेतलं। तर इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊ सर्व बाजूने। त्यानंतर याच्यामध्ये बॅटर ओतायचं। तेल लावल्याने इडली पटकन निघते, त्यामुळे सर्व भांड्याला इथं तेल लावून घ्यायचं। झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आता जे बॅटर बनवलं होतं ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये। ते या पद्धतीने टाकायचं, जास्त भरून नाही, इडली फुगते त्यामुळे थोडंसं कमीच भरायचं भांडं। याच पद्धतीने सर्व भांड्यामध्ये टाकून घ्यायचं बॅटर। तर इथं सर्व भांड्यामध्ये आपण बॅटर टाकून घेतलं। आता हे एकात एक ठेवून आपल्याला 10 मिनिटं शिजून घ्यायचे। त्यानंतर मी गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलं। त्याच्यात आधी मी खाली थोडंसं पाणी टाकून घेतलं। त्यानंतर आपण जे बॅटर ओतलं होतं ते भांडं याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि 10 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायची इडली। 10 मिनिटात शिजते झाकण लावून। इडली होती तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊ। तर सांबार बनवण्यासाठी मी इथं भोपळा घेतला आहे थोडासा, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतला आहे। तर आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचं। हे सर्व बारीक कट करून झालं त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। नंतर सांबार बनवण्यासाठी मी ते तुरीची डाळ घेतली, त्यानंतर मुगाची डाळ आणि थोडी मसूरची डाळ घेतली। फक्त तुरीची डाळ घेतली तरी चालते,
पण मग घट्टपणा येण्यासाठी मी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेते. तर डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतरच शिजवून घेणार आहोत. इथं डाळ स्वच्छ धुवून झाली. त्यानंतर आपण जे कांदा, टोमॅटो आणि भोपळा बारीक कट केला तो याच्यामध्येच टाकायचा आहे आपल्याला. याच्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं एकत्र. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे लगेचच. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून शिजवून घ्यायचं. 1-2-3 शिट्ट्यामध्ये शिजून जाते. तर पाणी आपल्याला डाळीच्या वरती राहील इथपर्यंतच टाकायचे. म्हणजे छान शिजते. सांबार थोडंसं घट्टच पाहिजे म्हणजे छान लागतं. झाकण लावून आपण 1-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपली डाळ शिजून झाली. तर याला घोटायची काही गरज नाही, छान अशी डाळ शिजली. त्यानंतर याच्यामध्ये आपण लगेचच लाल तिखट टाकायचं. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं धना पावडर टाकायची आणि याच्यामध्ये आता सांबार मसाला टाकूया अर्धा चम्मच. याच्यावरती आपल्याला काहीच नाही करायचं, जास्त टाकायचं आपल्याला. याच्यामध्ये हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती आपण तडका देऊन घेऊया. नंतर तडका देण्यासाठी मी ते पॅन गरम केलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान फुलल्याच्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडेसे. हवा असेल याच्यात लाल मिरची ॲड करू शकता. तडका द्यायचा आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला परत हे सांबार गॅसवरती ठेवून उकळून घ्यायचं. त्याच्यामध्ये काहीच ॲड नाही करायचं. छान असा सांबार कमी गॅसवरती उकळून घ्यायचा 5-1 मिनटं. तोपर्यंत आपली इथे इडली पण तयार झाली. पाहू शकता छान अशी आपली इडली झाली. आता ही पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथं आपली छान अशी इडली बनवून तयार झाली. पाहू शकता छान अशी आतून पण मस्त फुगली आहे. तर सोड्याचा वापर न करताच इडली बनवली तरी पण खूप छान होते. तर इथे आपले इडली आणि सांबार बनवून तयार झाले. तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारा नाश्ता. पाहू शकता सांबार पण खूप छान झाले. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.